तुम्ही जर आतापर्यंत तुमचे नाव मतदार यादीमध्ये टाकले नसेल किंवा आतापर्यंत तुमचे मतदान कार्ड बनवले नसेल तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या लॅपटॉपवरून नवीन मतदान कार्ड यादीमध्ये नाव लावू शकता। म्हणजे तुमचं नवीन मतदान कार्ड बनवू शकता। नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी आता नवीन पद्धत आलेली आहे। म्हणजे आता नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी आधार कार्डवरून ई-साइन करणे कंपल्सरी केले आहे। म्हणजे आता आपण आपल्या आधार कार्डवरून आपले नवीन मतदान कार्ड बनवू शकतो। त्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आणि जसं नाव तुमच्या आधार कार्डवर लिहिलेले आहे तसंच नाव तुम्हाला आता मतदान कार्डवर टाकता येणार आहे। जर तुमच्या आधार कार्डमधील नावामध्ये काय दोषी असतात ते तुम्हाला आधीच अपडेट करून घ्यावे लागणार आहे। तर घरबसल्या नवीन मतदान कार्ड कसं बनवायचं, मतदान यादीमध्ये नाव कसं लावायचं याची पूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इरशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी अर्ज भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरचा वापर करा आणि डेस्कटॉप मोड ऑन करा, म्हणजे पूर्ण वेबसाईट बरोबर ओपन होईल। तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवर सर्च करायचं आहे NVSP सर्च केल्यानंतर आपल्याला पहिले वेबसाईटवर यायचं आहे बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वोटर सर्व्हिस पोर्टल या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे। आता या प्रकारे आपली वेबसाईट ओपन होईल। तर आता आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवर नवीन साइन अप करायचं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे। जर तुमची ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही लॉगिनच्या ऑप्शनमधून करू शकता। ज्यांचं आतापर्यंत रजिस्ट्रेशन नाही त्यांना इथं साइन अप करायचं आहे। तर या ऑप्शनवर जायचं आहे आपल्याला। आता साइन अप बटनवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथं एक असा ऑप्शन आहे इंडियन रजिस्ट्रेशन इलेक्टर, आपल्याला हेच ऑप्शन घ्यायचं आहे पहिला। तर याच्यामध्ये बघा तुमचा सर्वप्रथम चालू मोबाईल नंबर टाका, जे आधारला लिंक आहे तोच नंबर इथं टाकून घ्या। त्याच्यानंतर तुमच्याकडे ईमेल असेल तर तुम्ही टाकू शकता, हे ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही, नसेल तर सोडून देऊ शकता। त्याच्यानंतर बघा या बॉक्समध्ये जे कॅप्चा दिलेला आहे इथं हे एंटर कॅप्चा या बॉक्समध्ये असं टाकायचं आहे। हे जे अक्षर दिलेले आहे स्मॉल कॅपिटल आणि अंक वगैरे हे तर टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली जे कंटिन्यू बटन दिलेलं आहे या कंटिन्यू बटनवर दाबायचं आहे, म्हणजे इथं क्लिक करायचं आहे। आता कंटिन्यू बटन केल्यानंतर आपल्याला असा एक टॅब येईल बघा। तर याच्यामध्ये बघा आपलं फर्स्ट नेम, म्हणजे तुमचं इथं नाव लिहायचं आहे फर्स्ट नेम। त्याच्यानंतर इथं तुमचं लास्ट नेममध्ये इथं तुमचं आडनाव लिहायचं आहे। त्याच्यानंतर खाली एक OTP सेंड म्हणून एक बटन दिलेलं आहे, इथं आपल्याला क्लिक करून आपल्या मोबाईल नंबर एक OTP जाते, तो OTP आपल्याला समोर टाकायचा आहे। तर या बटनवर क्लिक करून घ्या। आता बघा तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल, तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। तर या बॉक्समध्ये OTP टाकून घ्या। त्याच्यानंतर बघा खाली एक व्हेरीफाय बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करून तो OTP आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे। जर OTP यायला वेळ लागला असेल तर खाली पुन्हा रिसेंड OTPचा ऑप्शन येते, तिथे क्लिक करून आपण पुन्हा OTP आपल्या मोबाईलवर घेऊ शकतो। तर OTP टाकून व्हेरीफाय करून घ्या। तर OTP टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। तर त्याच्यानंतर तुम्हाला लॉगिन पेजवर तुम्ही रिडायरेक्ट होईल। तर इथं आल्यानंतर आपल्याला पुन्हा आपला जे आपण नंबर टाकला होता आता मोबाईल नंबर टाकून त्याच्यानंतर इथं कॅप्चा टाकून आपल्याला लॉगिन करायचं आहे। तर सर्वप्रथम इथं तुमचं रजिस्टर्ड मोबाईल नंबर जे आपण आता टाकलं होतं ते नंबर इथं टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली इथं कॅप्चाच्या बॉक्समध्ये कॅप्चा टाकून घ्या। त्याच्यानंतर रिक्वेस्ट OTP एक बटन दिलेला आहे, इथं क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक OTP घ्यायचा आहे तुम्हाला, तो OTP घ्या। आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा तो नवीन आलेला OTP इथे बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्याच्यानंतर व्हेरीफाय अँड लॉगिन करायचं आहे। तर OTP टाका, त्याच्यानंतर व्हेरीफाय करून घ्या। आता या प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, आपली लॉगिन ID तयार झालेली आहे। आता आपण नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी फॉर्म अर्ज करत आहोत। तर त्यासाठी बघा तुम्हाला फॉर्म नंबर 6 असा एक ऑप्शन दिसेल, थोडं खाली यायचं आहे, फॉर्म नंबर 6 फिल करायचा आहे, म्हणजे नवीन मतदान कार्डसाठी। तर इथं क्लिक करून घ्या। इथं क्लिक केल्यानंतर आपला अर्ज ओपन होईल। आता सर्वप्रथम आपल्याला आपली डिस्ट्रिक्ट, तुमचं राज्य आणि तुमचं असेंब्ली वगैरे निवडून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला या स्टेटमधून बघा आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे। तुमचं योग्य राज्य निवडून घ्या, महाराष्ट्र स्टेट किंवा तुम्ही इतर राज्यामध्ये रहिवासी असाल तर तुमचं योग्य राज्य निवडून घ्या। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट इथं तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। आता याच्यानंतर बघा तुमचं असेंब्ली निवडायची आहे। ह्या लिस्टमधून तुमचं जे गाव आहे ते कोणत्या असेंब्लीमध्ये येते ते तुम्हाला निवडायचं आहे। हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या जे आईवडिलाचं किंवा तुमच्या घरातला कोणाचं मतदान कार्ड असेल त्याच्यावर सुद्धा तुमच्या असेंब्ली कोणती आहे ते लिहिली असते, तुमची योग्य असेंब्ली निवडून घ्या। आता याच्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यावर बघा इथं एक नेक्स्ट बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करून सुद्धा तुम्ही खाली येऊ शकता। आता बघा इथं तुमचं फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम, म्हणजे इथं तुमचं स्वतःचं नाव आणि तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे या पहिल्या बॉक्समध्ये। त्याच्यानंतर सरनेममध्ये इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर बघा खाली जे बॉक्स दिलेला आहे कीबोर्डमध्ये, तर इथं तुमचं जे रिजनल लँग्वेज आहे, जसं आपल्या महाराष्ट्राची मराठी लँग्वेज आहे तर मराठीमध्ये इथं तुम्हाला नाव लिहायचं आहे। वरच्या बॉक्समध्ये इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, खालच्या बॉक्समध्ये मराठीमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे। आता याच्या पहिल्या बॉक्समध्ये बघा तुमचं नाव आणि तुमच्या वडिलाचं नाव। जर महिला असेल, तिचं लग्न झालेलं असेल तर तिचं नाव आणि तिच्या हस्बंडचं नाव इथं टाकायचं आहे पहिल्या बॉक्समध्ये। त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये सरनेम म्हणजेच आडनाव टाकायचं आहे। तर मराठी आणि इंग्लिश दोन्ही बरोबर टाकून घ्या आणि हे नाव बरोबर तुमच्या आधार कार्डनुसारच पाहिजे। जर वेगळं असेल तर तुमचं फॉर्म सेव्ह होणार नाही। आणि जर आधार कार्डमध्ये आणि जर आधार कार्डच्या
नावामध्ये दुरुस्ती असेल ते आधीच दुरुस्ती करून घ्या, त्याच्यानंतर नवीन फॉर्मसाठी अर्ज करा। आता याच्यानंतर बघा खाली एक ब्राउज बटन दिलेला आहे, इथं क्लिक करून तुमची फोटो तुम्हाला अपलोड करायची आहे, तर तुमची एक फोटो काढून घ्या व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये वगैरे क्लिअर एकदम नवीन फोटो काढून घ्या आणि ते अपलोड करून घ्या। इथे क्लिक केल्यावरती आपली गॅलरी वगैरे ओपन होईल, तर इथून तुमचा फोटो अपलोड करून घ्या। आता फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा झूमचं वगैरे ऑप्शन होईल आणि क्रॉप करायचं ऑप्शन होईल, तर बरोबर योग्य प्रकारे तुमचा फोटो तुमचा फेस बरोबर दिसला पाहिजे, या प्रकारे क्रॉप करून खाली सेव्ह बटन दिलेला आहे, या सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा आता या प्रकारे तुमची फोटो अपलोड झालेले आहे, आता ओके बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा खाली एक नेक्स्ट बटन दिलेलं आहे, तिथं क्लिक करून आता आपल्याला पुढच्या माहितीवर जायचं आहे। तर यानंतर बघा तुम्हाला आता रिलेटिव्हची डिटेल द्यायची आहे, तर यामध्ये बघा ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी त्यांचं इथं फादर म्हणजे वडिलाची डिटेल द्यायची आहे रिलेटिव्समध्ये, जर वडील हयात वगैरे नसतील तर आईची डिटेल द्यायची आहे मदरची। त्याच्यानंतर लग्न झालेली स्त्री असेल तर त्याच्या हस्बंडचं म्हणजे पतीची डिटेल द्यायची आहे। त्याच्यानंतर बघा कोणाला आईवडील नसतील अनाथ असतील ते, तर इथं लिगल गार्डियन म्हणून ते जे पालक आहे त्यांचं तुम्ही ते टाकू शकता, तर तुमचं योग्य रिलेटिव्ह सिलेक्ट करून घ्या। याच्यामध्ये बघा त्या रिलेटिव्हचं नाव टाकायचं आहे आणि या समोरच्या बॉक्समध्ये सरनेम टाकायचं आहे, तर वरच्या बॉक्समध्ये इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि खालच्या बॉक्समध्ये आपल्या रिजनल लँग्वेज मराठीमध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं खाली नेक्स्ट बटन आहे, या नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्या। आता इथं बघा कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये इथं तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे तुम्हाला, तर तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर असेल तर इथं तुम्ही सेल्फवर क्लिक करून तुम्हाला हा नंबर टाकायचा आहे। जर रिलेटिव्हचा असेल जसं वडिलांचं वगैरे तर समोरच्या बॉक्समध्ये टिक करून तुम्हाला ते टाकायचं आहे, तर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या। तर बघा तुमच्याकडे ईमेल आयडी वगैरे असेल तर तुम्ही इथं टाकू शकता, जर नसेल तर हे ब्लँक सोडू शकता, हे ऑप्शनल आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली नेक्स्ट बटन दिलं आहे, या नेक्स्ट बटन क्लिक करून पुढच्या टप्प्यावर जायचं आहे। आता याच्यानंतर बघा आधार डिटेल, इथं तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं एंटर आधार नंबरचा एक ऑप्शन येईल, तर इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला। त्याच्यानंतर खाली नेक्स्ट बटन आहे, त्या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुमचं जेंडर निवडायचं आहे, स्त्री पुरुष वगैरे ते बरोबर निवडून घ्या। त्याच्यानंतर खाली नेक्स्ट बटन दिलेलं आहे, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। आता याच्यानंतर तुमचं जन्मतारीख टाकायची आहे, इथं तुमची जन्मतारीख टाकून घ्या। आता जन्मतारीख टाकल्यानंतर बघा तुम्हाला जन्मतारखेचा एक पुरावा द्यायचा आहे, त्यासाठी बघा समोर जे इथं डॉट दिलेला आहे आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा सिलेक्ट डॉक्युमेंटमधून एवढे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वापरू शकता। त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा तुमचं जन्म प्रमाणपत्र वापरू शकता तुम्ही, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे, त्याच्यानंतर पॅन कार्ड, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, त्याच्यानंतर बघा तुमची 10वीची किंवा 12वीची बोर्डाची मार्कशीट ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ लिहिलेली असते, किंवा तुम्ही आपलं जे इंडियन पासपोर्ट आहे ते पासपोर्ट वापरू शकता। म्हणजे एवढ्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही कोणते डॉक्युमेंट तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरू शकता। तर तुमचं योग्य डॉक्युमेंट इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा हे खाली जे डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन आहे, इथून ते डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर एकदम क्लिअर सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे, तर तो डॉक्युमेंट अपलोड करून घ्या। त्याच्यानंतर बघा पुन्हा खाली नेक्स्ट बटन आहे, नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। आता याच्यानंतर तुमचं ॲड्रेस डिटेल द्यायची आहे तुम्हाला, तुमच्या घरचा पत्ताची माहिती तुम्हाला द्यायची आहे, तर इथं तुमचं बरोबर हाऊस नंबर वगैरे असेल तर हाऊस नंबर टाकायचा आहे घराचं, किंवा अपार्टमेंटचं नाम, किंवा तुमच्या प्रभागचं नाव, वार्डाचं नाव टाकू शकता। त्याच्यानंतर इथं तुमचं विलेज नाम, तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे, जसं आधारवर आहे तसंच टाकून घ्या सेम। इतर टाकलं तर पुन्हा थोडंसं मिसमॅच होईल, पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकते। म्हणजे तुम्हाला खाली एक ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे, त्या ॲड्रेस प्रूफवर जसं टाकलेला आहे ॲड्रेस तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्याच्यामध्ये इथं तुमचं पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर पिनकोड, त्याच्यानंतर इथं तुमचं तालुक्याचं नाव टाकायचं आहे। तर बघा पुन्हा आता वरचे जे बॉक्स दिलेला आहे या 2 बॉक्समधून वरच्या बॉक्समध्ये इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, आणि जे खालचे बॉक्स दिलेला आहे याच्यामध्ये आपल्या रिजनल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये टाकायचं आपल्याला। तर हे तुमचं पूर्ण पत्ता टाकून घ्या। त्याच्यानंतर थोडं तुम्हाला खाली यायचं आहे। आता खाली आल्यावर बघा आपल्याला आपण जे ॲड्रेस टाकला आहे त्याचा आपल्याला एक पुरावा द्यायचा आहे, तर इथं सिलेक्ट केल्यावर इथं हे लिस्ट इथून ओपन होईल, तर इथं क्लिक केल्यावर आपल्याला हे लिस्ट दाखवलं बघा। एवढे डॉक्युमेंटपैकी तुम्ही तुमच्या ॲड्रेस पुरावासाठी देऊ शकता। त्यामध्ये सर्वात पहिले बघा तुमचं वॉटर बिल किंवा इलेक्ट्रिसिटी लाईट बिल, त्याच्यानंतर गॅस कनेक्शनचं जे असते ते पासबुक ते बी तुम्ही जोडू शकता। त्याच्यानंतर खाली आधार कार्ड बी जोडू शकता। त्याच्यानंतर बघा तुमचं नॅशनल बँकेचं पासबुक चालते, त्याच्यानंतर इंडियन पासपोर्ट चालते आपला। त्याच्यानंतर बघा महसूल विभागाचं एकाचं डॉक्युमेंट असेल तुमचं लँड रेकॉर्डचं तुमच्या जमिनीचं, ते दाखवू शकता। त्याच्यानंतर लीज ॲग्रीमेंट रजिस्टर असेल तर ते दाखवू शकता तुम्ही। त्याच्यानंतर रजिस्टर सेल डीड असेल तर ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता। त्याच्यामध्ये आधार आपलं सर्व सोपं आहे, ते तुम्ही टाकून घेऊ शकता। तर डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली इथं प्रूफ ऑफ रेसिडेंटमध्ये इथून आपल्याला तो डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे, तर ब्राउज बटनवर क्लिक करून तो डॉक्युमेंट अपलोड करून घ्या। त्याच्यानंतर बघा पुन्हा आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करून समोर जायचं आहे। आता बघा एखादा व्यक्ती जर अपंग वगैरे असेल तर तुम्ही अपंगाची इथं माहिती तुमचं टाकू शकता। याच्यामध्ये सर्वप्रथम कॅटेगरी आहे, म्हणजे अपंगाचा प्रकार आहे, तुम्ही कोणत्या प्रकारमध्ये आहे। त्याच्यामध्ये अस्थिव्यंग असेल तर इथं लोकोमोटरचं दिलेलं आहे पहिलं याच्यामध्ये।
त्याच्यानंतर ज्याला कमी दिसते किंवा आंधळे आहे त्यांना व्हिज्युअलचं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इतर कोणता अपंगत्व असल्यास तुमच्या सर्टिफिकेट पाहून तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इथं पर्सेंट ऑफ डिसेबिलिटीमध्ये तुमच्या अपंगाची टक्केवारी टाकायची आहे बॉक्समध्ये. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सर्टिफिकेट अटॅचमध्ये यस करून तुमचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायचं आहे अपंगाचं. आणि जे अपंग वगैरे नसतील तर इथं तुम्हाला काहीच करायचं नाही, जसं तसं ब्लँक सोडायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा आता या 10 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमच्या घरामधील कोणत्याही एका व्यक्तीचं तुम्ही मतदान कार्ड इथं रेफरन्ससाठी देऊ शकता. म्हणजे त्या यादीमध्ये तुमच्या सोबतमध्ये नाव त्या यादीमध्ये येते, नाहीतर तुमच्या गावामध्ये ते दुसऱ्यामध्ये यादीमध्ये जाऊ शकते. तर यामध्ये तुम्ही वडिलाचं देऊ शकता किंवा तुमच्या आईचं देऊ शकता, तुमच्या पत्नीचं देऊ शकता. जर लेडीज असेल तर त्याच्या हस्बंडचं देऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये बघा पहिल्या बॉक्समध्ये त्यांच्या मतदान कार्डवरलं नाव टाकायचं आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर आपलं रिलेशन निवडायचं आहे, ते कोण आहेत, जसं वडील आहेत, आई आहेत किंवा पती आहे किंवा पत्नी आहे किंवा इतर कोणते तुमचे अनाथ असतील तर तुमचे पालक आहेत ते तुम्ही त्यांचंसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर बघा इथं इपिक नंबरमध्ये त्यांचा मतदान कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं नेक्स्ट बटन दिलेलं आहे, इथं बटनावर क्लिक करून पुढच्या स्टेपवर यायचं आहे. आता बघा याच्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे की तुम्ही वरील दिलेली सर्व माहिती ही बरोबर आहे म्हणून. आणि इथं विलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. आणि याच्यानंतर बघा समोर डिस्ट्रिक्ट ऑप्शन आहे, इथून तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं 2 नंबरचा जे ऑप्शन दिलेला आहे, तर इथं तुम्ही त्या पत्त्यावर किती वर्षापासून राहता ते तुम्हाला इथं या कॅलेंडरमधून टाकायचं आहे. कधीपासून तिथं राहता तुम्ही, तर ते डेट इथून तुम्हाला निवडून घ्यायची आहे, ते निवडून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, पुन्हा इथं एक प्लेसचं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथं आपल्याला पुन्हा ते आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे. इथं डेट ऑटोमॅटिक येईल आपण जे फॉर्म भरत आहोत त्याची. तर इथं प्लेस टाकून घ्या, म्हणजे तुमच्या गावाचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कॅप्चा टाकायचा आहे. तर हे जे राऊंड दिलेलं आहे इथं क्लिक करून एकदा तुमचा कॅप्चा रिलोड करून घ्या. त्याच्यानंतर बघा हे जे बॉक्स दिलेलं आहे, हे पिक्चर आहे, याच्यामध्ये जे आकडे आणि अक्षर दिलेले आहे स्मॉल अक्षरमध्ये, हे तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे, ते टाकून घ्या. त्याच्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल आणि तो OTP बघा इथं तुम्हाला एंटर OTP हे जे बॉक्स दिलेला आहे इथं तुम्हाला टाकायचा आहे, तो OTP टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं प्रिव्ह्यू अँड सबमिट बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता आपण पूर्ण भरलेली माहिती इथं दाखवल्या जाईल. हे पूर्ण माहिती तुम्हाला एकदा चेक करायची आहे आणि थोडं खाली यायचं आहे. जर याच्यामध्ये टाईप करताना वगैरे काही बदल झाला असेल किंवा काही चुकला असेल तर तुम्ही बघा इथं कीप एडिटिंग बटन आहे, इथं क्लिक करून तुम्हाला वापस त्या ऑप्शनमध्ये जाऊन बदल करता येते. आणि सर्व माहिती चेक केल्यानंतर बघा इथं ई साईन आणि सबमिट म्हणून असं निळं बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करायचं आहे. आणि असा जे डायलॉग बॉक्स दिलेला आहे इथं आपल्याला यस करायचं आहे. आता सबमिट बटनावर क्लिक केल्यावर बघा आपलं जे वेब पेज आहे ते ई हस्ताक्षर वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जाईल. इथं आपल्याला बघा आपल्याला आता ई साईन करायचं, ही नवीन पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजे आपल्या आधार कार्डवरून आपल्याला आपली साईन करायची आहे. तर बघा इथं तुमचं एंटर युअर आधार नंबर, म्हणजे इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर बघा इथं गेट OTP असा बटन दिलेला आहे, इथं क्लिक करायचं आपल्याला. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या जे आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या नंबरवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा बघा, एंटर युअर आधार OTP वर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा हे एक डिक्लेरेशन दिलेली आहे. या डिक्लेरेशनमध्ये समोर एक छोटा बॉक्स आहे बघा, इथं टच करायचा आहे, याला असं राईट होईल. त्याच्यानंतर इथं सबमिट बटन आहे, या सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा सबमिट झाल्यानंतर असे तुम्हाला एक्नॉलेज म्हणून एक येईल, एक पावती नंबर मिळेल. तुमच्या मोबाईलवर एक पावती नंबरचा मेसेज सुद्धा येईल. तर याच्यामध्ये आपल्याला बघा डाउनलोड एक्नॉलेजमेंट जे असा बटन दिला आहे इथं क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपली पावती डाउनलोड होईल. तर बघा या प्रकारे तुम्हाला पावती मिळेल. हे पावती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. आणि बघा या पावतीवर असा एक रेफरन्स नंबर टाकलेला आहे. या पावतीवर या नंबरवरून आपण चेक करू शकतो आपलं मतदान कार्डचं जे अर्ज आहे ते कुठपर्यंत आहे आणि कोणत्या लॉगिनवर आहे ते आपण चेक करू शकतो, झाला की नाही झाला ते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, आपला मतदान कार्ड झाला की नाही ते चेक करण्यासाठी, तर स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या लॉगिनमधून आपल्या पेजवर यायचं आहे, लॉगिन करायचं आहे. आणि बघा इथं खाली यायचं आहे. खाली आल्यावर बघा इथं ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा इथं रेफरन्स नंबरचा बॉक्स दिलेला आहे, इथं आपल्याला तो पावतीवाला रेफरन्स नंबर टाकायचा आहे. तर रेफरन्स नंबर टाकल्यावर समोर सबमिट बटन दिलेला आहे, इथं क्लिक करून घ्यायचं आहे. आता सबमिट केल्यावर बघा आपल्या फॉर्मची इथं एक एंट्री दिसेल. तर समोर बघा एक छोटंसं बाण आहे एकदम समोर बघा, कारण स्टेटसच्या समोर एक छोटं बाण आहे, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर बघा आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आणि BLOने वगैरे अपॉइंट केलेला आहे की नाही तिथं समोर तुम्हाला दाखवाल. त्याच्यानंतर त्याचे 2-3 स्टेप असतात ते पूर्ण होईल. आता बघा जर तुमचं मतदान कार्ड कंप्लीट झालं असेल पूर्ण आणि इथं तुम्हाला जर तुमचा इपिक नंबर मतदान कार्ड नंबर शो होत असेल तर तुम्हाला आता ते तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करता येते याच लॉगिनवरून. तर त्यासाठी बघा इथं डाव्या साईडला डाउनलोड ई वोटर कार्ड आहे, इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक रेफरन्स नंबरला इथं टच करायचा आहे. जर इपिक नंबर मिळाला असेल तर इपिक नंबर टाकून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि रेफरन्स नंबरवरून सुद्धा करू शकता. तर इथं तो नंबर टाकून घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर इथं स्टेट निवडायचा आहे. त्याच्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली डाउनलोडचं एक ऑप्शन येईल, तर इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं मतदान कार्ड सुद्धा ऑनलाईन डाउनलोड होईल. तर माहिती व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा.